नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उन्हाळा विशेषमध्ये अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी, शरीराला थंडावा देणारी, एकदम पौष्टिक अशी ज्वारीची आंबील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. आंबील बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 2 चमचे असं नाश्त्याच्या चमच्याने ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आता साधं नॉर्मल पाणी टाकून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यातील सर्व गुठळे जे आहेत ते आपल्याला मोडून घ्यायचे आहेत आणि एकदम छान अशी व्यवस्थित आपल्याला त्याची पेस्ट जी आहे ते तयार करून घ्यायची आहे. जास्तही घट्टसर आपल्याला पेस्ट न ठेवता अगदी छान अशी त्याची पेस्ट जी आहे ते आपण या ठिकाणी बनवून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने मी एकदम छान अशी त्याची पेस्ट जी आहे ते तयार करून घेतलेली आहे. तयार करून घेतलेली पेस्ट जी आहे ते आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे. त्याकरिता मी या ठिकाणी अगोदरच 1 ग्लास पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं. आपल्याला या ठिकाणी जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही. 1च ग्लास पाणी मी या ठिकाणी गॅसवरती उकळायला ठेवलेलं आहे. आता हे पाणी जे आहे ते आपल्याला चांगलं व्यवस्थित अगोदर गरम करून घ्यायचं आहे. आता आपलं पाणी जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय बऱ्यापैकी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करून त्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं ज्वारीचं पीठ जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. तयार करून घेतलेली पेस्ट जी आहे ते आपण पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यातील सर्व गुठळे जे आहेत ते आपल्याला मोडून घ्यायचे आहेत. साधारणतः 1-2 ते 3 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवरच सतत चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आपली पेस्ट जी आहे ती छान अशी पाण्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि पूर्णपणे ते घट्टसरपणा आला पाहिजे आणि एकजीव झालं पाहिजे. अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाला पूर्णपणे उकळी येईपर्यंत आपल्याला ते पीठ जे आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे. पूर्णपणे घट्टसर पीठ होईपर्यंत या ठिकाणी मी पीठ जे आहे ते शिजवून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता पिठाला छान अशी उकळी आलेली आहे. आपलं पीठ जे आहे ते या ठिकाणी बऱ्यापैकी छान शिजलेलं आहे. आणखीन आपल्याला साधारणतः 4 ते 5 मिनिट हे पीठ जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट झाल्याच्या नंतर आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे. आता आपण ते पीठ जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. आता आपण आंबील बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी ताक घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आंबील बनवण्यासाठी ताक जे आहे ते थंडच वापरायचं आहे. मी या ठिकाणी घरी बनवलेलं ताक घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये या ठिकाणी हिरवी मिरची, लसण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी 1 चमचा पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी लसूण टाकण्याऐवजी लसणाची पातही वापरू शकता. मी या ठिकाणी पात नसल्यामुळे लसूण ठेचून वापरलेला आहे. त्यामुळे आंबील जे आहे ते चवीला खूप मस्त अशी तयार होते. हिरवी मिरची वापरल्यामुळे आंबील चटपटीत अशी चवीला तयार होते. आता आपण त्यामध्ये 1 चमचा जिरे पावडर टाकून घेऊया. जिरे पावडर जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि पाव चमचा धने पावडर टाकून घेतलेले आहे. आता आपण या ठिकाणी सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं चम्मचच्या साहाय्याने ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे सर्व साहित्य जे आहे ते ताकामध्ये मिक्स झालं पाहिजे. सर्व साहित्य ताकामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये या ठिकाणी तयार करून घेतलेली जी ज्वारीची पेस्ट आहे ती आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला ज्वारीची पेस्ट जी आहे ते थंड झाल्यानंतरच आपल्याला ताकामध्ये मिक्स करायची आहे. गरम असताना आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची नाही. पूर्णपणे ज्वारीची पेस्ट मी या ठिकाणी थंड करून घेतली होती. त्यानंतर आपण त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता आपल्याला ताक जे आहे ते पूर्णपणे ज्वारीच्या पिठामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्यामध्ये या ठिकाणी थंडगार असं पाणी टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 1 ग्लास असं थंडगार पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. फ्रीजमधील थंड पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आता पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. तुम्हाला आता या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे आंबील जे आहे ते कितपत घट्ट किंवा पातळसर हवे आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी 1च ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि अशाच पद्धतीने घट्टसर अशी आंबील ठेवलेली आहे. त्यानंतर आता आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली भरपूर सारी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. म्हणजे आपली एकदम चटपटीत अशी चवीची आंबील जी आहे ते तयार होते. अशा पद्धतीने अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी चटपटीत चवीची ज्वारीची आंबील जी आहे ती आपली तयार झालेली आहे. ही ज्वारीची आंबील जी आहे ते विशेषतः उन्हाळ्यामध्येच बनवली जाते. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी. त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ज्वारीची आंबील एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही आजची ज्वारीच्या आंबीलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.